हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग जगदंब जगदंब. तर चला आज बघूयात. आज आहे 1 एप्रिल आणि अन्वीच्या आज स्कूल रिओपन होत आहे. म्हणजे अन्वीच्या स्कूलला जे थोडेसे एक्झाम संपल्यानंतर जे हॉलिडेज लागले होते ते संपून आता अन्वीची स्कूल स्टार्ट झाली आहे. मेमध्ये पुन्हा सुट्ट्या लागतात, परंतु आता जे समर स्कूल असते ते स्टार्ट झालेलं आहे. आणि स्वागत आहे तुमचं अन्वीज टिफिन ब्लॉगमध्ये. तर जसं की मी प्रॉमिस केलं तुम्हाला की तुम्हाला अन्वीचं स्कूल सुरू झालं की मी तुम्हाला हे दाखवणार आहे अन्वीचे टिफिन व्लॉग. तर आज मी अन्वीच्या टिफिनला बनवलेला डोसा आणि चटणी आणि फ्रूटमध्ये दिलं तर ॲपल. तर हे पहा, अशा प्रकारे डोसा तयार आहे. आता हा जो काळा आहे ना, तो काही लागलेला नाही आहे. ते थोडंसं असं डोसा करताना ते थोडंसं लागलं होतं तव्याचं. आणि अशा प्रकारे दुसरा डोसा रेडी आहे. आता ॲपल आहे आणि इथे मी चटणीला तडका देत आहे. आता ही भाजके डाळ जी असते ना, त्याची चटणी आहे. थोडेसे शेंगादाणे ॲड करून त्याला फोडणी दिलेली आहे मस्तपैकी. चर असं तिला तडका बसलेला आहे सुंदर असा. आणि अशा प्रकारे डोशासोबत चटणी तयार आहे. भाजके डाळ, शेंगादाणे, साखर, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक केलेला आहे. त्याच्यानंतर त्याला वरून जिरी मोहरीचा कढीपत्त्याचा तडका दिलेला आहे. आणि अशा प्रकारे तयार होता अन्वीचा टिफिन. अन्वी ती दूध पित होती आणि अन्वीचा होता आज फर्स्ट डे स्कूलचा. तर तिच्यासोबत मी खूप एक्सायटेड होते, का तर लास्ट इयर मी हॉस्पिटलमध्ये होते, नुसती हॉस्पिटलमध्ये नव्हती. तर अन्वीच्या ह्या दिवशी मी ICUमध्ये होती. आणि मग तर मी खूप जास्त एक्सायटेड होते, त्याच्यामुळे मी जास्त ओव्हर एक्सायटेड म्हणलं तरी चालेल. का तर त्यावेळेस मला कळालं की आपण प्रत्येक दिवस हा खूप एन्जॉय करायचा असतो. कुठल्याही गोष्टींची चिंता नसती करायची. जो येणारा प्रत्येक दिवस असतो तो खूप आनंदाने घालवायचा असतो आणि प्रत्येक दिवसाची एक वेगळी मजा असते आणि ती मजा आपण घ्यायची असती. मला हेच नाही, मला तेच नाही, अशा गोष्टींमध्ये आपण नसतं पडायचं. तर हे पहा, मग त्या दिवसांची किंमत आपल्याला आज ह्या दिवसांची किंमत आपल्याला तेव्हा समजते, जी मला कळालेली आहे. आणि हे पहा, आता अन्वीची बस आलेली आहे आणि मी थोडंसं फोटो सेशन केलं बिकॉज ऑफ फर्स्ट डे. आणि जसं की तुम्हाला म्हटले की मी जास्त एक्सायटेड होते. तर मग बस आलेली आहे, मग मी अन्वीचा फोटो काढलेला आहे आणि अन्वीचे पप्पा. आणि आज ना अन्वी आणि अन्वीची एकच मैत्रीण आहे, का तर सगळ्यांचे स्कूल नाही स्टार्ट झालेले, फक्त आता हे थोडेसे मोठे आहेत ना, तर यांचे स्कूल झालेले आहेत. बारक्या मुलांचे वगैरे नाही स्कूल अजून स्टार्ट झालेले, त्याच्यामुळं जास्त कोणी नव्हतं. तर दोघी जणीच होत्या. आणि अशा प्रकारे मग मावशींसोबत अन्वीचे पप्पा बोलत आहेत की बस मग एक्झॅक्ट टाईम ट्रॅकिंग वगैरे कधी स्टार्ट होणार आहे. तर आणि मी ही बिर्याणी बनवलेली आहे, त्याचा मी मिनी ब्लॉग शेअर केलेला आहे, तो नक्की जाऊन पहा. तर अशा प्रकारे मी त्या दिवशी बनवलेला माझा मिनी ब्लॉग खूप सुंदर आहे. आणि अन्वी आणि ज्ञानेश ह्या दोघांची ती अशी मस्ती चालू आहे. दोघांचा आलू भुजिया खाणं स्टार्ट आहे. आणि दोघं भेटली नाही एकमेकांना की त्यांची मस्ती आणि भांडणं दोन्ही पण एक साथ असतात. पण भांडणांपेक्षा जास्त प्रेमही ते एकमेकांवर खूप करतात. कझिन्स आहेत ते. आणि मग अशा प्रकारे होता हा मिनी ब्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा. धन्यवाद.